नित्य फुकणीनं चूल फुकायची. काय काय नष्टचर्य यालाच म्हणायचं. ऐका पुढे. नकुल आणि सहदेव, नकुल आणि सहदेव भाव सांगतोय, भाविक सांगतो. नकुल आणि सहदेव एकानं गायी पार खायच्या. धेनुया नुसती काय पार खायची ताकद एकात, नाही म्हणत पुढचा आता राहू द्या. आणि एकाला घोडे पार खायची ताकद. युद्धा करता घोडे कसे असावा हे नवरदेवाला आणते ते कसे असते. बाजाव घोड नाचायले आणि हे घोड आयुष्यभर बायकोची बाज घेऊन पळत राह. बाजा कुठला बाजार्या. नाचणार घोडं पुरुषार्थी असते महाराज. जे काटबाज घोडे ते मरल पण नाचत नाही. हे बाजारी फोकारी दाखिली की हलकी वाजली की टांगळांग 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 टांगळांग. हो म्हणून तुळशीची माळ घातलेल्या घोड्यानं पण नाला काय पुशी नाचू नये. विठाला विठाला नवरदेवा पुढं नाचणार घोडं कुठं शहाणं असतं वे ते बिनाकली असते. ते बिनाकली. महाराज जातवान घोडं नवरदेवाला शेवंतीला आणत होते. जातवान घोडं बाबा. त्याचं कारण होतं पाहुण्यानं जरी चूक केली असेल तर घोडं चूक सहन करीत नव्हतं. नवरदेव तपासताना पाहुण्यानं जर चूक केली न भरत बुवा तर घोडं सहन करीत नव्हतं. घोड्यावर बसल्याच्या नंतर 3च मिनिटात कळत होतं बायको सांभाळायच्या लायकीचा नाही. विठाला विठाला